नमस्कार, मी स्वामी षडाक्षरी. आज आपण सुरुवात करणार आहोत नॉमेनक्लेचरला. आपण पाहत आहोत दोन प्रकारची नावं, कॉमन नेम सिस्टीम, IUPAC नेम सिस्टीम. परंतु त्याच्यापैकी पहिल्यांदा आपण बघत आहोत कॉमन नेम सिस्टीम. या ठिकाणी आज आपल्याला बघायचं आहे कॉमन नेम सिस्टीम. इथरला कॉमन नाव कसं देतात त्याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी आज आपल्याला घ्यायची आहे. ओके, पहा, आज जो भाग बघायचा आहे आपल्याला त्या भागाचं नाव आहे इथर. आता इथरला नाव कसं देतात, इथरला कॉमन नाव कसं देतात याच्याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्याला घ्यायची आहे. परंतु आपल्याला माहीत पाहिजे इथर कसा असतो. तुम्हा सर्वांना माहीत पाहिजे इथरचं स्ट्रक्चर कसं असतं. इथरमध्ये असलेला फंक्शनल ग्रुप हा कोणता आहे याची पण माहिती आपल्याला असावी. बघा, ROI ह्याला म्हणायचं इथर. एक वाक्य लक्षात ठेवा, इथरमध्ये असलेलं फंक्शनल ग्रुप कुठला असतं? O. हा ऑक्सिजन आहे, कळलं? इथर लिंकेज ऑक्सिजन आणि हा 2 Rला जोडलेला असतो, 2 कार्बनला जोडलेला असतो. अशा प्रकारचा जर फंक्शनल ग्रुप असेल तर त्याला म्हणायचं इथर. तर हा तुमचा ऑक्सिजन आयटम आहे एक, आणि त्याच्या दोन्ही व्हॅलन्सी फ्री आहे आणि दोन्ही व्हॅलन्सीज अल्किल ग्रुपनं सॅटिस्फाय झालेत. असं स्ट्रक्चर जर असेल तर अशा प्रकारच्या स्ट्रक्चरला म्हणायचं इथर. ठीक आहे. मग आता इथरला नाव कसं द्यायचं आहे? नाव कुठलं द्यायचं आपल्याला? कॉमन नाव. मग इथरला कॉमन नाव द्यायची पद्धत कीटोन सारखीच आहे. कीटोनला ज्याप्रमाणे आपण नाव दिलं त्याचप्रमाणे इथरला सुद्धा नाव द्यायचं आहे. हे पहिल्यांदा आपण लक्षात घ्यायचं आहे. मग आता कसं लिहायचं? इथं बघा, हा कोण आहे? ऑक्सिजन आहे. ऑक्सिजनच्या दोन्ही बाजूला बघावं. बघा बरं का, तुम्हाला काय करायचं आहे? तुम्हाला नाव द्यायचं आहे. कोणतं नाव द्यायचं आहे? कॉमन नाव. इथरला जर कॉमन नाव द्यायचं असेल तर ऑक्सिजनच्या दोन्ही बाजूला बघा. ऑक्सिजनच्या डावीकडे बघावे, उजवीकडे बघावे, आणि दोन्हीकडे जर सारखे ग्रुप असतील कीटोन प्रमाणे इथं सुद्धा डाई हवं, आणि म्हणून हे दोन्ही सारखे असतील तर डाई घ्यायचं. यानंतर तो जो R आहे, आता इथं पण R आहे, इथं पण R आहे, त्याचं नाव काय बघा बरं का. आणि त्या Rचं जे नाव असेल त्याचं नाव त्या ठिकाणी लिहा. R म्हणजे अल्किल ग्रुप. मग लिहा डाय अल्किल नाव होईल. का होईल? डाय अल्किल. दोन्ही सेम असतील तर. आणि सगळ्या शेवटी एक शब्द वापरायचा, इथर म्हणायचं. जसं कीटोनमध्ये आपण कीटोन म्हटलं तसं इथरमध्ये काय म्हणायचं? इथर म्हणायचं. आणि मग शेवटी शब्द लिहा इथर. अशा प्रकारे याचं नाव तयार होईल डाय अल्किल इथर. का नाव होईल? डाय अल्किल इथर. हे तुमच्या इथरचं कॉमन नाव जर ऑक्सिजनला जोडलेले दोन्ही अल्किल ग्रुप सारखे असतील तर. तुम्ही म्हणसाल गुरुजी जर वेगवेगळे असतील तर कसं नाव द्यावं? वेगवेगळे ग्रुप असतील तर त्याच्यामध्ये अल्फाबेटिकली कुठला आधी येतो तो ठरवायचा. जो अल्फाबेटिकली अगोदर येतो त्याचं आधी नाव लिहा, जो अल्फाबेटिकली नंतर येतो त्याचं नाव नंतर लिहा, आणि शेवटी म्हणा इथर. कळलं का? जो ग्रुप अल्फाबेटिकली अगोदर त्याचं नाव अगोदर, जो ग्रुप अल्फाबेटिकली नंतर त्याचं नाव नंतर, आणि सगळ्यात शेवटी जो शब्द आहे तो इथर वापरायचा. आणि म्हणून नाव येत आहे काय? अल्किल. ह्याला आपण डॅश म्हणू. अल्किल, अल्किल डॅश, आणि सगळ्या शेवटी खाली का खाली इथर झालं. जर वेगळे असतील तर वाटल्यास मी इथं मॉडिफाय करतो, इथे येतो खाली ROR डॅश, म्हणजे कळेल. हे वरचे दोन्ही सेम आहेत असं लिहायचं, वेगळे असतील असं लिहायचं. कळण्यासाठी दिलं, दुसरं काय नाही. आता आपण उदाहरणं घेऊ. उदाहरणं घेतलं की तुमच्या सर्वांच्या लक्षात येईल. म्हणून इथरला नाव देत असताना एक नियम लक्षात ठेवायचा, ऑक्सिजनच्या डावीकडे बघावे, ऑक्सिजनच्या उजवीकडे बघावे. दोन्हीकडे जर सारखे ग्रुप असतील तर डाय हे प्रिफिक्स घ्यावं, त्याच्या पुढे अल्किल ग्रुपचं नाव लिहावं, सगळ्या शेवटी म्हणावं इथर. इथर, अरे बोला इथर. जर ऑक्सिजनच्या दोन्ही बाजूला वेगवेगळे ग्रुप असतील तर कसं करावं? जो ग्रुप अल्फाबेटिकली अगोदर येतो त्याचं नाव अगोदर लिहावं, जो ग्रुप अल्फाबेटिकली नंतर येतो त्याचं नाव नंतर लिहावं, आणि सगळ्या शेवटी म्हणावं इथर. संपलं. कळलं का नाही कळलं? आपण उदाहरणं घेऊ, तुमच्या सर्वांच्या लक्षात येईल. आणि अल्किल ग्रुपचं नाव तुम्हाला मी सांगणार नाही कसं तयार करायचं. अल्किल ग्रुपचं नाव जर तुम्हाला बघायचं असेल कसं तयार होतं त्याच्यासाठी आपला एक सेपरेट व्हिडिओ आहे,
त्याचं नाव आहे अल्किल ग्रुप्स बाय षडाक्षरी सर. अल्किल ग्रुप्स बाय षडाक्षरी सर. अल्किल ग्रुप्स बाय षडाक्षरी सर. तो व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये सगळी सांगितलेली आहे माहिती. आता मी डायरेक्ट नावं लिहिली तुमच्यासमोर, हिथला बघून तिथं नाव लिहिलं आहे मी. कळलं का? म्हणजे लवकर होईल आपलं. आणि बाकीच्या प्रत्येक भागात मी सांगितलंय की नाव तयार कसं करतात. कार्बनची संख्या मोजायची, वर्ड रूट लिहायचं, मिथ इथ प्रोप ब्यूट पेंट हेक्झ हेप्ट ऑक्ट, त्याच्यासमोर सफिक्स लावायचं वायल, आहे की नाही. आणि मग कार्बनची संख्या 3 किंवा 3 पेक्षा जास्त असेल तर त्याच्या अगोदर प्रिफिक्स वापरायचं, एन आयसो निओ सेकंडरी टर्शरी. या सगळ्या गोष्टी आपण अगोदर बघितलेल्या आहेत. पुन्हा तुम्हाला रिपीट करायची आवश्यकता नाहीये. आता काही उदाहरणं घेऊयात आणि मग तिथे बघूया. पहा ठीक आहे. आता एक एक उदाहरण बघूयात आपण. पहिलं उदाहरण तुमच्या समोर आहे CS3OCS3. आता इथर याचं नाव लिहायचं आहे. तुम्हाला माहित आहे इथरला नाव लिहायचं आहे. इथरला नाव लिहायची पद्धत लय सोपी आहे. डावीकडे बघावे, उजवीकडे बघावे, दोन्हीकडे सारखा ग्रुप असेल तर डाय हे प्रिफिक्स घ्यावे. बघा आता ऑक्सिजन इकडे कोण आहे CS3, इकडे कोण आहे CS3, दोन्हीकडे सेम आहे ना. सेम असल्यावर डाय घ्यायचं. लिहिलं डाय आपण. आता काय करा, तिथं जो अल्किल ग्रुप आहे त्याचं नाव लिहा. का नाव आहे CS3 बघा, हो का. CS3 मिथिल आहे, हो का. ह्याचं नाव मिथिल लिहिलं आपण डायरेक्ट, डाय मिथिल आहे का. आणि सगळ्यात शेवटी काय लिहायचं, इथर झालं. डाय मिथिल इथर. कळलं का नाही. अतिशय सोपं आहे. दुसरं बघा उदाहरण. लय सांगायची आवश्यकता नाही, आपल्याला लगेच कळून जाईल. थोडक्यात बघा म्हणजे कळेल आपल्याला, हो का. हे असं लिहिलं आपण, आहे की नाही. आता बघा CH2CS3. तुम्हाला माहित आहे इथरला नाव लिहायचं आहे. नाव कुठलं लिहायचं आहे, कॉमन नाव लिहायचं आहे. तुम्हाला माहित आहे का करावं, डावीकडे बघावं, उजवीकडे बघावं, दोन्हीकडे जर ग्रुप सारखा असेल तर डाय हे प्रिफिक्स घ्यावं. बघा इकडे बी इथिल आहे, इकडे बी इथिल आहे. CS3CS2 आहे, CS3CS2 आहे, दोन्हीकडे सेम आहे. का नाव यायचं, हो का. CS3CS2 इथिल नाव यायचं. म्हणजे दोन्हीकडे सेम आहे म्हणून डाय लिहू, त्याचं नाव लिहू इथिल. आणि सगळ्यात शेवटी इथर. काय इथर. संपलं. अशा प्रकारे प्रत्येक नाव लिहायचं आपल्याला. नाव लिहायची पद्धत अगदी सोपी आहे, फक्त आपण व्यवस्थितपणे समजून घ्यायचं आहे. ओके पहा. नेक्स्ट बघा CS3 CH2 CH2O CH2 CH2 CS3. आता कोण आहे ऑक्सिजन. ह्याच्या डावीकडे बघावे, उजवीकडे बघावे, दोन्हीकडे जर ग्रुप सारखा असेल तर डाय घ्यावे. आता दोन्हीकडे सारखाच आहे बघा. CS2 CS2 CS3 CS2 CS2 CS3 दोन्हीकडे सेम आहे म्हणजे डाय घ्यायचं, हो का. डाय. आता त्या अल्किल ग्रुपचं नाव लिहा. CS3 CS2 CS2 बघा नाव काय, हो का. CS3 CS2 CS2 N प्रोपिल नाव आहे. घ्या डाय N प्रोपिल. आणि सगळ्यात शेवटी म्हणायचं इथर. काय डाय N प्रोपिल इथर, आहे की नाही. डाय N प्रोपिल इथर. ह्याचं नाव तयार झालं, संपलं. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी इथरचं नाव देतो. इथरला नाव द्यायची पद्धत लई सोपी आहे. डावीकडे बघावे, उजवीकडे बघावे, दोन्हीकडे सारखे ग्रुप असतील तर डाय हे प्रिफिक्स घ्यावे. आणि शेवटला म्हणावं इथर. इथर इथर. कळलं का. बघा CS3 CH CS3O CH CS3 CS3. आता बघा दोन्हीकडे सेम आहे, इकडे सेम आहे. डावीकडे बघावे, उजवीकडे बघावे, दोन्हीकडे जर सारखे ग्रुप असतील तर डाय हे प्रिफिक्स घ्यावे. दोन्हीकडे सेम आहेत का, आहेत, मग काय घ्यायचं डाय, हो का. डाय लिहिलं. आता त्याचं नाव लिहा. CS3 CH CS3, हो का. इथं लिहिलं का CS3 CH CS3. का नाव आहे बघा आयसोप्रोपिल. आणि ह्याचं नाव आहे आयसोप्रोपिल, डाय आयसोप्रोपिल. आणि सगळ्यात शेवटी काय लिहायचं इथर, हो का. हे इथर झालं. अजून एक बघा. अशी कितीही उदाहरणं आपल्याला घेता येतील, ठीक आहे. अशी कितीही उदाहरणं आपण घेऊ शकतो. उदाहरण फक्त लक्षात घ्या कशा प्रकारे आलेलं आहे. एवढं कळलं की संपूर्ण भाग कळला आपल्याला. आता बघा या ठिकाणी परत तोच नियम. इथर आहे,
तुम्हाला माहित आहे इथरला कसं नाव द्यावे? डावीकडे बघावे, उजवीकडे बघावे, दोन्हीकडे सारखा ग्रुप असेल तर डाय हे प्रफिक्स घ्यावे. आता इकडे कुठला आहे? CS3 CH CS2 CS3, इकडे CS3 CH CS2 CS3, दोन्हीकडे सेम आहेत म्हणजे डाय घ्यायचा आहे. चला आता नाव बघा, CS3 CH CS2 CS3 नाव ठेव का? हा का इथं इथं दिले का? हवा इथं आहे CS3 CH CS2 CS3 सेकंडरी ब्युटील. कळलं का? आणि म्हणून नाव येईल डाय सेकंडरी ब्युटील. आणि सगळ्यात शेवटी म्हणावं इथर. इथर कसं? इथर झालं संपलं. हो का? हे अशा प्रकारचे उदाहरण. आणखीन काही उदाहरणं आपण घेऊयात. बघा आता आणखीन काही उदाहरणं आपण घेऊ आपल्याला कळण्यासाठी. प्रत्येक उदाहरण नीट लक्षात घ्या, अतिशय सोपं आहे. जो नियम मी सांगितलेला आहे त्या नियमाप्रमाणे जावा, नाव बरोबर येते. हे सगळे सारखेवाले येते. आता परत हे इथर आहे, ह्याला नाव द्यायचं आहे. तुम्हाला माहित आहे इथरला नाव देत असताना काही गोष्टींचा आपल्याला विचार करावा लागतो. आहे का? दिसते का बघा सर्वांना व्यवस्थित? हा आता बघा हिकडं आणि हिकडं आहे का? ओ आहे. डावीकडे बघावे, उजवीकडे बघावे, डावीकडे बघावे, उजवीकडे बघावे, दोन्हीकडे सारखा ग्रुप असेल तर डाय हे प्रिफिक्स घ्यावे. दोन्हीकडे सेम आहे का? आहे रे बाबा, मग काय घ्यावे? डाय घ्यावे. डाय लिहिलं. हा आता हे ग्रुपचं नाव लिहा. कुठला ग्रुप बघा? हे ठेवा असला ग्रुप आहे का? इथे कुठं बघा? इथं आहे का? बघा ठेवा इथं आहे CS3C CS3 CS3 टर्शरी ब्युटील नाव आहे त्याचं. आणि म्हणून डाय टर्शरी ब्युटील सगळ्या शेवटी इथर. काय? इथर. अशा प्रकारे त्या ठिकाणी आपल्याला नाव लिहिता येतं. असं एक एक उदाहरण आपण सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. आणखी उदाहरण बघा. ही बेंझिन रिंग आहे. काय? बेंझिन रिंग. जर बेंझिन रिंग असेल, जर बेंझिन रिंग असेल तर माझं फिनिल. बेंझिन रिंग असेल तर माझं फिनिल. इकडे बी बेंझिन रिंग, इकडे बी बेंझिन रिंग. डावीकडे बघावे, उजवीकडे बघावे, दोन्हीकडे सारखा ग्रुप असेल तर डाय हे प्रिफिक्स घ्यावे. दोन्हीकडे सारखंच आहे मग डाय घ्या. घ्या हो. अरे घ्या घ्या डाय घ्या. डाय घ्या डाय. हो का? हे डाय नाव काय? फिनिल. डाय फिनिल. आणि सगळ्या शेवटी इथर. काय नाव झालं? डाय फिनिल इथर. चला नेक्स्ट एक्झाम्पल घेऊयात आपण. हे बघा हे अशा प्रकारे CS2O CH2 आणि हे असं स्ट्रक्चर आहे का? आता डावीकडे बघावे, उजवीकडे बघावे, दोन्हीकडे सारखं असेल तर डाय हे प्रफिक्स घ्यावे. आपल्याला माहित आहे, आता सांगायची आवश्यकता नाहीये. कळलं का? इकडं बेंझिल आहे, इकडं बेंझिल आहे, दोन्ही सेम डाय. नाव बेंझिल नाव आहे त्याचं, डाय बेंझिल. आणि सगळ्यात शेवटी म्हणायचं इथर. अशा प्रकारे या ठिकाणी हे सगळे उदाहरणं एका प्रकारचे आहेत. प्रत्येक उदाहरणामध्ये आपण काय घेतलेलं आहे? जर त्या ठिकाणी अल्किल ग्रुप सारखे असतील तर काय करायचं ते बघितलं. लक्षात घ्या, ऑक्सिजनला इथरमध्ये म्हणाला म्या, जर ऑक्सिजनला जोडलेले अल्किल ग्रुप सारखे असतील, सेम असतील, आयडेंटिकल असतील तर डाय घ्यायचं बाबांनो. डाय त्याच्यासमोर अल्किल ग्रुपचं नाव लिहायचं आणि सगळ्यात शेवटी म्हणायचं इथर. कसं? इथर म्हणा, इथर. अशा प्रकारे नाव द्यायचं. आणखीन काही उदाहरणं घेऊ आपण. गाडीवर सायकलवर जायचं. मला कसं लागेल की सायकलवर गाडीवर कशाला बोलायचं पण आत्ताच्या आत्ता जायचं. आता बघा, आता नेक्स्ट उदाहरण बघा. CS3O CS2 CS3. आता एक्झाम्पल आपण आपल्या समोर लिहिलेला आहे. मग तुम्ही काय करा? आपल्या नियमाप्रमाणे जावा. आपला नियम काय म्हणतो? नियम आपला? डावीकडे बघावे, उजवीकडे बघावे, जा दोन्हीकडे सारखा ग्रुप असेल तर डाय हे प्रफिक्स घ्यावे. आणि नसल्यावर कसं करावे? नसल्यावर कसे करावे? आता बघा, इकडे कोण आहे? CS3 आहे. इकडे कोण आहे? CS3 CS2 आहे. दोन्हीकडे सेम नाही. डावीकडे बघावे, उजवीकडे बघावे, दोन्हीकडे जर सारखा ग्रुप नसेल तर त्यांचा क्रम अल्फाबेटिकली लिहावा. लय महत्वाचा आहे भाऊ, लय महत्वाचा आहे. वेगवेगळे ते त्यांचा क्रम अल्फाबेटिकली ठरवायचं.
आता ह्याचं नाव काय इकडे दिले बघा तुम्ही, हो का, CS3 म्हणजे मिथिल आहे आणि CS3 CS2 म्हणजे इथिल आहे. प्रत्येक नाव इकडे आहे, तुम्ही बघा इकडं ह्या बाजूला बघून तुम्ही लक्षात ठेवा. मी डायरेक्ट नाव लिहितो. ओके बघा, आता इथं कोण आहे CS3, नाव काय मिथिल आहे का. इकडे काय CS2 CS3 ह्याचं नाव काय इथिल. दोघांचं नाव दोन्ही वेगळे येते. दोन्ही वेगळे असतील तर त्यांचा क्रम अल्फाबेटिकली ठरवायचा. तुम्ही म्हणसाल गुरुजी अल्फाबेटिकली म्हणजे काय हो गुरुजी, हा मला माहीत नाही. अरे वेड्या, अल्फाबेटिकली म्हणजे ABCD प्रमाणे. ABCD काय अल्फाबेट आहेत, पण त्याच्यामध्ये आधी काय एम येते काय इथे बघायचं. ABCDEFGHIJKLM. आधी कोणतं आलं, ई आलं का एम आलं. ABCDE आलं की FGHIJKLM. आता एम आहे, आधी ई येत आहे. म्हणजे EBCD मध्ये आधी ई आलं, पहिलं अक्षर बघायचं. ह्याच्यामध्ये एम आहे, ई आधी आलं म्हणून ह्याचं नाव आधी लिहायचं. आधी लिहा इथिल, मग मिथिल, आणि मग सगळ्या शेवटी इथर. कळलं का, इथिल मिथिल इथर. हा आता बघा नेक्स्ट बघा, अजून एक उदाहरण घेऊ आपण. हा आता बघा, हे CS3 आहे आणि इकडे CS2 CS3 आहे. दोन्ही वेगळे येते, डावीकडे बघावे उजवीकडे बघावे, दोन्हीकडे वेगवेगळे ग्रुप आहेत ते. आता त्यांचा क्रम अल्फाबेटिकली लावावा. इथं कोण आहे CS3, नाव काय मिथिल आहे का. इथं कोण आहे CS2 CS3, नाव काय N प्रोपिल आहे. कुठं आहे हो का, देखो रे देखो यहाँ लिखा है, ध्यान से देखो. हा आता बघा, मग ह्याचं नाव N प्रोपिल आहे, हे N प्रोपिल. आता बघू अल्फाबेटिकली आधी कुठलं येते हो का. हे एम बघायचं, हे बी बघायचं. एन बघायचं नाही, प्रिफिक्स मधलं बघायचं नाही, अल्किल ग्रुप मधलं बघायचं. अल्किल ग्रुप मधलं बघायचं पहिलं अक्षर. कळलं का, ह्या एम आधी का पी आधी. ABCDEFGHIJKLM NOP आधी कोणते ते यम, म्हणजे आधी नाव येईल मिथिल, मग N प्रोपिल, आणि सगळ्या शेवटी इथर. कळलं का, अशा प्रकारे. नेक्स्ट बघा, हे CH, हे CS3, हे CS3. तुम्हाला माहित आहे ऑक्सिजन आहे, ह्याच्या डावीकडे बघा, ह्याच्या उजवीकडे बघा. दोन्हीकडे सारखे ग्रुप असतील तर डाय घ्या, पण सारखे नाही ते गुरुजी, इथे वेगवेगळे आहे ते. तुम्हाला माहित आहे रे, जर वेगळे वेगळे असतील तर कसं करावं रे, त्यांचा क्रम अल्फाबेटिकली लावावा रे. मग बघा लावा अल्फाबेटिकली, कुठलं आधी येते कुठलं नंतर येते, पहिल्यांदा नाव माहिती करून घ्या ना तुम्ही. कळतंय का, तूच रे, तूच बघतोय काय. हे बघा, ह्याचं नाव काय इथिल आहे का. ह्याचं नाव आयसोप्रोपिल आहे. कुठं आहे हे काय इकडे रे, देखो मेरे पीछे देखो मेरे पीछे, इधर इधर. चला ह्याचं नाव काय आयसोप्रोपिल आहे. बघा आता हे पहिलं अक्षर ई बघा. आता आयसोप्रोपिल मधलं पी बघायचं नाही हो का. आयसो निवो सायक्लो, हे 3 प्रिफिक्स आहेत ते. हे 3 प्रिफिक्स असे आहेत ज्यांच्यामधलं पहिलं अक्षर बघायचं. अल्फाबेटिकली आधी कोणतं येते ठरवताना, एवढे 3च. कळलं का, असे 3 प्रिफिक्स आहेत. कुठले आयसो निवो सायक्लो, या 3मधलं पहिलं अक्षर बघायचं अल्फाबेटिकल ऑर्डर ठरवताना. बाकीच्या मधलं बघायचं नाही. बाकीच्या मधलं काय बघायचं, मग का बघायचं, का बघता हो काय अल्किल ग्रुप मधलं बघायचं. काय म्हणताय अजून येड्यासारखंच बोलताय. आता मग हे आय बघायचं इथं. ई आधी का आय आधी, ABCDEFGHI ई आधी, म्हणजे आधी काय येईल इथिल, आयसो प्रोपिल, आणि सगळ्या शेवटी इथर. काय रे नेक्स्ट बघा, CS3 CS2O CH CS3 आणि CS3 आणि CS3. ओके, आता बघा ऑक्सिजनच्या डावीकडे बघा, उजवीकडे बघा, दोन्हीकडे वेगवेगळे ग्रुप आहेत. तुम्हाला माहित आहे जर ग्रुप वेगवेगळे असतील तर काय करावं गुरुजी. काय करतोस, त्यांचा क्रम अल्फाबेटिकली ठरवू आपण अल्फाबेटिकली. हा बघ, ह्याचं नाव काय इथिल, हे बघ लिहिलं बघ. ह्याचं नाव काय टर्शरी ब्युटील.
टर्शरी ब्युटील हा इथिल मधलं ई बघा, टर्शरी ब्युटील मधलं बी बघायचं, कळलं का? टी मधलं बघायचं नाही टी, फक्त आता लिहितो बघा आयसो निओ सायक्लो, हे 3 असे आहेत. आयसो निओ सायक्लो हे 3 असे आहेत ज्यांच्या मधला पहिलं अक्षर अल्फाबेटिकली ऑर्डर ठरवताना बघायचं आहे. बाकीच्या मधलं प्रिफिक्स वापरायचं नाही. बाकीच्या मधलं अल्किल ग्रुप मधलं पहिलं अक्षर बघायचं. नीट लक्षात घ्या. मी सांगायला की उदाहरणासही सांगायला की असं का मी भारी शिकवायला किंवा असं काय बरं कळणार झाले म्हणणं का की कळाले म्हणा ए म्हणना कळाले म्हणना हा कळाले म्हण बरं हा माझं पिल्लू आहे इथं. हां हां आता बघा आधी कुठलं येईल मग टर्शरी ब्युटी येईल. चला काय मग येईल हां टर्शरी ब्युटी मग इथिल शेवटी इथर झालं संपलं. अशा प्रकारे नाव लिहिलं आपण. अशी कितीही उदाहरणं या ठिकाणी आपल्याला घेता येतील. बघा नेक्स्ट बघा पप्पा आमदार उजेड उडाले. हा आता हे ग्रुप आहे. आता बघा ऑक्सिजनच्या डावीकडे बघावे उजवीकडे बघावे. ठीक आहे हे कट करतो इथे मी आणि हे असं लांब लिहितो एकच. ठीक आहे असं लिहितो. ठीक आहे मग आता कसं आता इकडे बघा इकडे बघा ऑक्सिजनच्या डावीकडे बघावे उजवीकडे बघावे. दोन्ही वेगवेगळे आहेत का? आहेत. आणि जर वेगवेगळे असतील तर त्यांचा क्रम अल्फाबेटिकली लिहावा. चला ह्याचं नाव आयसोप्रोपिल आहे, ह्याचं नाव फिनिल आहे. देखो इधर मेरी महाग देखो मेरी महाग देखो रे. हा हे आयसोप्रोपिल आहे. कोणतं आहे? आयसोप्रोपिल. हे कोणतं आहे? फिनिल. चला आधी कुठले येते? आय बघायचं. आय इथं पी बघायचं. आधी आय का पी सांगा? ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी आधी आय येते म्हणून हा म्हणून आयसो प्रोपिल हा फिनिल हा शेवटी इथर. कळलं का? अशी कितीही उदाहरणं आपण घेऊ शकतो. आणखीन बघा आता पटपट बघा थोडं. हो का चला नाव लिहायचं आहे. नाव लिहायचं कसं? ऑक्सिजनच्या डावीकडे बघा उजवीकडे बघा. दोन्ही वेगळे आहेत का? आहेत वेगळे आहेत. वेगळे असतील तर त्यांचा क्रम अल्फाबेटिकली लिहावा. ओके अल्फाबेटिकली लिहावा. चला ह्याचं नाव काय? फिनिल आहे. ह्याचं नाव मिथिल आहे. तुम्हाला कळलं सांगायची गरज नाही. फिनिल हा मिथिल. बघा पहिलं अक्षर हे पी आहे हे एम आहे. आधी कुठलं येईल? एम. ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी आधी एम येत आहे बरोबर आहे का? आणि मग इथे नाव येईल हा मिथिल हा फिनिल शेवटी इथर. कळलं का? अजून एक उदाहरण घेतो. CH2 सॉरी ओ CH2 CH3 कळलं का? आता इथं कसा इथिल आहे इकडे कुठला फिनिल आहे का? इथिल वेगवेगळे आहेत. ऑक्सिजनच्या डावीकडे बघा उजवीकडे बघा. दोन्हीकडे वेगवेगळे आहेत. तर तुम्हाला कळलं आले लय सांगायची गरज नाहीये. हा मग त्यांचा क्रम अल्फाबेटिकली ठरवा. दोघांचं नाव बघा. एकाचं इथिल आहे एकाचं नाव फिनिल आहे का? इथिल फिनिल आधी कुठलं येईल? ई ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी आधी ई आणि मग नाव आलं इथिल फिनिल इथं. अजून एक घेऊ आपण. हे घेऊयात. ऑक्सिजन आहे डावीकडे बघा उजवीकडे बघा. ओके आणि मग दोन्ही वेगळे आहेत का? आहेत वेगळे. त्यांचा क्रम अल्फाबेटिकली लिहा अल्फाबेटिकली. ह्याचं नाव इथिल आहे ह्याचं नाव आयसोप्रोपिल आहे. हां इथिल मधला ई बघायचं आयसोप्रोपिल मधलं आय बघायचं. इथिल आधी इथिल हां आयसोप्रोपिल हां चला ई का आधी आय ए बी सी डी ई एफ जी एच आय ई आधी येत आहे. चला काय मग इथिल आयसो प्रोपिल सगळ्या शेवटी इथर. अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरणं घेता येतात. असे कितीही उदाहरणं आपण घेऊ शकतो. तुम्हाला कळण्यासाठी काही उदाहरणं या ठिकाणी मी दिलेली आहेत ते तर प्रत्येक उदाहरण या ठिकाणी आपण थोडक्यात लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे आणखी काही उदाहरणं सांगतो पटपट आणि हा भाग पूर्ण करून टाकू. पहा तुमच्या प्रॅक्टिससाठी थोडी वेळ झालं का? सायकलवर जायचं. हे बिल पुसा. काय खायचं? बाय बाय.
हे अरे बघा. हे बघा. हे बघा इकडे इथिल आहे इकडे मिथिल आहे. का नाव लिहिलं मग? इथिल इथिल मिथिल मिथिल इथर. पटपट सांगतो ना फास्ट. हे बी उगं माहीत राहावं म्हणून. ठीक आहे. 1 2 हे ओ ओ हे का इकडे आयसोप्रोपिल आहे इकडे इथिल आहे. हां. आधी कुठला येईल? इथिल. इथिल हां इथिल इथिल आयसोप्रोपिल असे प्रिपिल सगळ्या शेवटी इथर. ठीक आहे. बघा आता ओ हो इकडे इथिल आहे इकडे टर्शरी ब्युटील आहे. आधी टर्शरी ब्युटील येईल हं. टर्शरी ब्युटील मग इथिल आणि मग शेवटी इथर. ठीक आहे. लक्षात घ्या तेच ते आहे ते उदाहरणं वेगळं नाही ते का तेच उदाहरण आहे ते. अजून पुढं. हे बघा इकडे मिथिल आहे इकडे फिनिल आहे. कोणतं येईल मग? मिथिल हां फिनिल हां इथर. अजून एक बघा इथिल आहे फिनिल आहे. आधी कोणतं येईल? इथिल हां फिनिल हां सगळ्या शेवटी इथर. इथिल फिनिल इथर. अशा प्रकारे हे पण उदाहरणं तुम्ही लक्षात ठेवा. अशा प्रकारे या ठिकाणी इथरला कसं नाव देतात? कॉमन नाव त्याच्याबद्दलची माहिती बघा. माझा प्रत्येक भाग तुम्ही व्यवस्थित बघा. कळालं का? त्याच्यामध्ये काय अडचणी असतील तर कमेंट करा. आणि मनापासून जर तुम्ही शिकलो तर घरात बसल्या बसल्या एकलव्यासारखं तुम्ही पण शिकू शकता. फक्त तुमची इच्छा असणं महत्त्वाचं आहे. ज्या दिवशी तुमची इच्छा निर्माण होईल आतून त्या दिवशी तुमच्या शिकण्याला सुरुवात होईल. धन्यवाद.